राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा. काँग्रेसची लोकसभेसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. सोनिया गांधींच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम. रायबरेलीतून लढणार तर राहुल गांधी अपेक्षेप्रमाणे अमेठीतून उतरणार रिंगणात. देशात काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांविरोधात तिटकारा. अरुण जेटलींचा राहुल गांधींवर हल्लाबोल. राफेल प्रकरणी काँग्रेस खोट्याचा आधार घेत असल्याची टीका. राहुल गांधींनी घेतली G20 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट. महत्त्वाच्या विषयांवर केली चर्चा. काही शेजारी देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनाही भेटीसाठी आमंत्रण. जम्मूमध्ये बस स्थानकावरील ग्रेनेड हल्ल्यात 30 जण जखमी तर एकाचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. हल्ल्यामागे हिजबुल मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय. एका संशयिताला अटक. दहशतवादाच्या मुद्द्यावरून बिलावल भुट्टोंचा इम्रान खान सरकारवर जोरदार हल्लाबोल. पंतप्रधानांना फाशी दिली जाऊ शकते तर दहशतवाद्यांवर कारवाई का नाही, केला सवाल. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठीच्या मोबाईल खरेदीत 65 कोटींचा घोटाळा. धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर आरोप, पण पंकजा मुंडेंनी आरोप फेटाळले. KEM रुग्णालयाच्या शवागार आणि शवविच्छेदन गृहाची दुरावस्था. महापालिका अधिकारी आज करणार पाहणी. जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट. वेतनाच्या बाबतीत स्त्री पुरुष असमानता अजूनही कायम. महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी 19% वेतन. काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉक्टर अजित सावंत यांचं निधन. कर्करोगाच्या आजाराने वयाच्या 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.